नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी भाजपा आग्रही। पालकमंत्री पदाबाबत बावनकुळे आणि महाजनांमध्ये चर्चा, सूत्रांची माहिती। पालकमंत्री नियुक्तीचा निर्णय स्थगित केल्यानं मुख्यमंत्री लाचार असल्याचं सिद्ध। पालकमंत्री पदासाठी इतका हावरटपणा का? संजय राऊतांचा फडणवीसांसह सरकारवर निशाणा। रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून एकनाथ शिंदे नाराज, सूत्रांची माहिती। संजय शिरसाट आणि गोगावलेंना पदमुक्त केल्यानं शिंदे नाराज असल्याची माहिती। रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा वाढण्याची शक्यता। रायगडच्या पालकमंत्री पदावरून आदिती तटकरे आणि गोगावलेंमध्ये रस्सीखेच। गोगावलेंना रायगडमधील 5 आमदारांचा पाठिंबा। रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिंदे गटाच्या आमदारांची नाराजी। भरत गोगावले, महेंद्र दळवी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार। एवढी वर्ष काम केल्यावर पालकमंत्री पदाची अपेक्षा ठेवणं वावगं काय? उपमुख्यमंत्री शिंदेंकडून भरत गोगावलेंची पाठराखण। दरम्यान मी गावी आलो की नाराज झालो असं सगळे म्हणतात। मी प्रकल्पासाठी गावी आलोय। नाराजीच्या चर्चांवर शिंदेंची प्रतिक्रिया। महायुती असतानाही रायगडच्या 3 आमदारांना पाडण्याचा प्रयत्न। शिवसेनेचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांचा नाव न घेता तटकरेंवर निशाणा। भाजपचा पालकमंत्री चालला असता पण राष्ट्रवादीचा नाही, असंही वक्तव्य। प्रजासत्ताक दिनी आदिती तटकरे आणि गिरीश महाजनच झेंडावंदन करणार। नाशिक रायगडच्या पालकमंत्र्यांचा निर्णय मुख्यमंत्री आल्यानंतर होणार। कधीही न झुकणारे मुख्यमंत्री संख्याबळ असूनही झुकले कसे? मुख्यमंत्री दादागिरी सहन करतात कसे? पालकमंत्री पदाच्या वादावरून आदित्य ठाकरेंचा सवाल। नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून पहिला सर्व्हेत भाजपच्या 30 ते 40% माजी नगरसेवकांचा नकारात्मक रिपोर्ट कार्ड असल्याची माहिती। भाजपच्या अनेक इच्छुकांची धाकधूक वाढली। सैफ अली खानवरील हल्ल्याचं पोलिसांकडून मध्यरात्री सीन रिक्रिएशन। पोलिसांनी आरोपीला घटनास्थळी नेत घटनाक्रम समजून घेतला। अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरण। आरोपी मोहम्मद शहजादनं सिम कार्ड खरेदीसाठी पश्चिम बंगालचं आधार कार्ड वापरल्याचं। बांगलादेशातून आल्यानंतर आरोपीचा काही काळ पश्चिम बंगालमध्ये वास्तव्य। अभिनेता सैफ अली खानला आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता। चाकू हल्ला झाल्यानंतर सैफवर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू। बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या घरावर जप्तीची नोटीस। कर्जाची 2.5 लाखांची रक्कम थकवल्यानं घरावर जप्तीची नोटीस। बदलापूर अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यूला 5 पोलीस जबाबदार। गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश। अक्षय शिंदेचा पोलिसांनी केला होता एन्काउंटर। वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड विरोधातील याचिकेवर काल सुनावणी पूर्ण। सुशील कराडवर गुन्हा दाखल होणार की नाही यावर आज निर्णय। सुशील कराडवर मॅनेजरला घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप। पश्चिम रेल्वेच्या वैतरणा रेल्वे स्थानकावर ट्रॅकला तडा। मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम। मुंबईकडे येणाऱ्या अप लाईनवरील रेल्वे ट्रॅकला तडा। अमरावतीच्या मेळघाटमध्ये वृद्ध महिलेची गावातून धिंड काढल्याची घटना। जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी वृद्ध महिलेच्या घरी भेट दिली। या प्रकरणातील 5 आरोपींना 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी। बोगस अर्ज आणि गैरव्यवहारांमुळे वादग्रस्त ठरलेली 1 रुपयातील पीक विमा योजना बंद करा। कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीची सरकारला शिफारस। राज्य सरकार कोणता निर्णय घेणार याकडे लक्ष। सीबीएसई 12वीचे अंतर्गत गुण भरण्यासाठी 14 फेब्रुवारीची मुदत। अंतर्गत श्रेणी गुण भरताना विलंब झाल्यास किंवा त्यात त्रुटी राहिल्यास ती दुरुस्त करता येणार नाही। राज्यात 2300 कोटींच्या कौशल्य विकास योजना आणि उपक्रम राबवले जाणार। कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती। मुंबईच्या दादरमधील शिवाजी पार्क मैदानावर पाणी फवारणी, माती नळ काढण्याची आयआयटीची शिफारस। काळे झेंडे लावून निषेध करत रहिवाशांचा इशारा। मुंबईत प्लास्टिक विरोधात तीव्र मोहीम। पालिकेच्या पथकानं दुकानं आणि आस्थापनांना भेटी देत कारवाईत 61.5 किलो प्लास्टिक जप्त। धारावी पुनर्विकास कामं लवकरच सुरू होणार। रेल्वे वसाहतीच्या कामाकरता प्रारंभ प्रमाणपत्र मिळालं। महिन्याभरात नवीन इमारतीच्या बांधकामाला सुरुवात करण्यात येणार। कल्याण पूर्व भागात आज वीज पुरवठा बंद राहणार। जाईबाई फिडर उच्चदाब वीज वाहिनीच्या देखभाल आणि दुरुस्तीचं काम हाती। दुपारी 4 वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद। न्यायमूर्ती आलोक आराधेंचा मुख्य न्यायमूर्ती म्हणून आज शपथविधी। राज्यपाल सीपी राधाकृष्णन न्यायमूर्ती आराधेंना शपथ देणार। वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार डॉक्टर किसन महाराज साखरेंचं निधन। हृदयविकाराच्या झटक्यानं किसन महाराज साखरेंचं निधन। पुण्यातील पीएमपीएलमध्ये विविध विभागातील 7000 पदं रिक्त। गेल्या 6 वर्षांपासून पीएमपीएलमध्ये भरतीच नाही। राज्यात चिकनगुनियाचा धोका वाढण्याची शक्यता। चिकनगुनियाचे 130 रुग्ण आढळल्याचं समोर। आरोग्य विभागाकडून राज्यभरात उपाययोजना राबवण्यात येणार।
कल्याणच्या सुभाष मैदानावरचं खोदकाम मनसेनं बंद पाडलं. मैदानाचा बळी घेतला तर अधिकाऱ्यांचा बळी घेणार, मनसेचा इशारा. खेलो इंडिया अंतर्गत इंडोर गेम्ससाठी मैदानावर खोदकाम. पिंपरी चिंचवडमध्ये आरटीईच्या 3,500 जागांसाठी 34,000 अर्ज. आरटीईला पालकांचा चांगला प्रतिसाद. आरटीई अंतर्गत शहरातील 170 खासगी शाळांचा सहभाग. कराडचे नवनिर्वाचित भाजपा आमदार अतुल भोसलेंचा भव्य नागरी सत्कार. अतुल भोसलेंकडून राष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंचा गुणगौरव. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त कराडमध्ये ठाकरे गटाकडून चित्रकला स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेत विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग. जळगावातील एकलव्य क्रीडा संकुलतर्फे विद्यार्थ्यांसाठी क्रीडा महोत्सवाचं आयोजन. 14 शाळांमधील 4,500 विद्यार्थी स्पर्धेमध्ये सहभागी होणार. महर्षी गणपतराव साठेंच्या जयंतीनिमित्त माढ्यात राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा. राज्यभरातील विविध भागातील स्पर्धकांचा सहभाग. चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून समन्स. भूसंपादनाच्या कारवाईवर समाधानकारक उत्तर सादर न केल्यामुळे समन्स. कोर्टात हजर राहण्याचे निर्देश. मुंबई गोवा महामार्गावरील रखडलेल्या रत्नागिरीतील अंजनारी पुलाच्या कामाला आता सुरुवात. काम सुरू झाल्यानं प्रवाशांकडून समाधान व्यक्त. चिपळूणच्या परशुराम घाटाला गॅबिंग ऑल लोखंडी जाळ्यांचं संरक्षण. पावसाळ्यापूर्वी काम करण्याचे प्रयत्न. 150 मीटर लांब आणि 15 मीटर उंचीचे गॅबिंग ऑल उभारणार. डोंबिवलीतील सोनारपाडा गावात बैलांची झुंज लावणाऱ्यांवर गुन्हा दाखल. रोशन दळवी, गणेश साळवी आणि आयोजकांवर गुन्हा. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू. बीडच्या परळी शहरात मोकाट जनावरांचा हैदोस. रस्त्यांवर फिरणाऱ्या मोकाट जनावरांमुळे वाहनधारकांना त्रास. जनावरांची सोय करण्याची मागणी. रत्नागिरीच्या राजापूरमध्ये कोंबड्यांच्या खुराड्यामध्ये बिबट्या अडकला. वनबिबट्याला सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात सोडलं. वनपर्यटनावेळी नियमांचं उल्लंघन केल्यास 25,000 रुपयांपर्यंत दंड. नागपूर खंडपीठानं खडसावल्यानंतर वनविभागाची नवी कार्यप्रणाली तयार. पालघरमध्ये डहाणू तलासरी ग्रामीण भागात जलजीवन मिशन योजनेची कामं अपुरी. ग्रामस्थांना पाण्याची प्रतीक्षा. बीडच्या परळी तालुक्यात पारंपरिक पद्धतीनं तूर झोडणी. यंदा तूर उत्पादनात वाढ. तुरीला चांगला दर मिळण्याची शक्यता. कोकणातील अवैध मासेमारीला आळा बसणार. समुद्रकिनाऱ्यांवर ड्रोनची 24 तास नजर. 9 दिवसातच 27 बोटींवर कारवाई. नागपुरात सायबर गुन्हेगारांकडून महिला डॉक्टरला 13,75,000चा गंडा. पीडितेच्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. जालना शहरातील चंदनझिरा परिसरात पैशाच्या वादातून ट्रक चालकाची हत्या. आरोपी फरार. पोलिसांच्या पथकाकडून शोध सुरू.